एकता विकास पॅनलचा अविनाश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मगन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकता विकास पॅनल सरपंच पद अधिकृत उमेदवार दीपाली गावित यांचं शक्ती प्रदर्शन। सरपंच पदाची लढत चुरशीची। ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वात सदस्य सरपंच उमेदवारी अर्ज दाखल। नवापूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया वेगात सुरू आहे। 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले। खांडबारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आतापर्यंत 7 उमेदवारांनी अर्ज भरल्यानं निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय। सरपंच पदासाठी विक्रम गावित, रंजना अविनाश गावित, मोगरा मिलिंद कुमार वसावे, आर्यन गणेश पाडवी, स्नेहल गणेश पाडवी, दीपाली जगदीश गावित आणि अविनाश जगदीश गावित यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे अंतिम लढतीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वाखाली दीपाली जगदीश गावित यांनी आज सकाळी 11 वाजता भव्य शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन दाखल केलं। गावात घोषणाबाजी, समर्थकांचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे निवडणूकमय झाला होता। या शक्ती प्रदर्शनात ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, नगरपालिका बांधकाम सभापती भालचंद्र गावित, नगरसेवक वतन अग्रवाल, युवा उद्योजक धनंजय गावित, अमृत लोहार, माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित तसेच माजी सरपंच अविनाश गावित यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यानंतर दीपाली गावित यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी लहू चव्हाण, आरबी नाईक आणि राजेंद्र गायकवाड यांच्याकडे अधिकृतरित्या नामनिर्देशन पत्र सुपूर्द केलं। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितलं की खांडबारा पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दीपालीताई गावित या प्रचंड मताधिक्याने विजय होतील। तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकता विकास पॅनलतर्फे वॉर्ड क्रमांक 3 मधून मंगला गावित आणि वॉर्ड क्रमांक 5 मधून मोगरा वसावे यांनी उमेदवारी दाखल केली आहे। स्वर्गीय प्रकाशअण्णा चौधरी यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या पॅनल मार्फत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करण्यात आला। माजी सरपंच अविनाश गावित यांच्या कार्यकाळातील विकास कामांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखाली गावात ऐक्य निर्माण झाल्याचं नमूद करण्यात आलं। विरोधकांच्या तक्रारींमुळे पद सोडावं लागलं असलं तरी जनतेचा विश्वास आजही त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा करण्यात आला। यावेळी राजेंद्र गावित, मुकुंद रामराजे, मगन वळवी, सलीम खाटेक, रुबाब खाटेक, राजेश नाईक, विकी नाईक, दत्तू वसावी, आकेश वळवी, विनोद गोसावी, गोकुळ शिंदी, अभिजित रामराजे, गोलू नाईक, सागर पाडवी, दिलीप वसावे, महेंद्र वसावे, शंकर वसावे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एकता विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। खांडबारा ग्रामपंचायतीची निवडणूक आता अधिक रंगतदार बनली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचा सरपंच पदाचा आणि उर्वरित 2 ग्रामपंचायत सदस्य यांचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता आणि त्या अनुषंगाने आज सरपंच पदासाठी आमच्या दीपालीताई जगदीश गावित यांनी सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 3 मधनं या आमच्या मंगलाताई गावित यांनी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 5 मधनं मोगराताई वसावे यांनी फॉर्म भरलेला आहे। आणि हे सर्व जे पॅनल आहे ते आमचे स्वर्गवासी प्रकाशअण्णा चौधरी यांनी जे एकता विकास पॅनल तयार केलं होतं त्या विकास पॅनलच्या माध्यमातून या सर्वांनी आमच्या भगिनींनी उमेदवारी केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या खांडबारा भागाचा जो कायापालट झाला होता, माजी सरपंच अविनाश दादा यांनी त्या पद्धतीने गावामध्ये एकोपा निर्माण केला। सर्व समाजातील लोकांना एकत्रितरित्या येऊन गावाचा त्यांनी खांडबाराचा कायापालट केला, आजूबाजू भागाचा कायापालट त्यांनी केला। पण काही कारणास्तव विरोधकांनी स्थानिक जे आहे आमचे आमदार आहेत शिरीषदादा नाईक यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने आमच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आलं। पण काही असो, ती निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल हा आपल्याला 28 तारखेला बघायला मिळणारच आहेत आणि आमचे नेते आदरणीय मगनदादा यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती आमचे मोठे
मेवणे, आदरणीय राजेश दादा, त्याचप्रमाणे राजू शेठ आणि सर्व विसरवाडी भाग असेल, खांडबारा भाग असेल किंवा नवापूर असेल, पंचक्रोशीतून सगळ्या तालुक्यातनं आमच्या भगिनीला दीपालीताईला भरभरून पाठिंबा मिळणार आहेत आणि कुठलीही त्याच्यात किंतु परंतु शंका नाही. त्याच पदावर पुन्हा दीपालीताई विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही असा एक ठाम विश्वास आमच्या या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाला मत हे आपल्याला द्यायचं आहे. विरोधकाला मत नाही, पण विकासाला मत आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून खांडबाऱ्याचा जो विकास आहे, खांडबाऱ्याचा जो कायापालट आहे, तो जर आपल्याला करायचा असेल तर आमच्या भगिनी दीपालीताई यांना आपल्याला या पदावर नियुक्त करावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये हे युतीचं सरकार आहे. या युतीच्या सरकारमधनं आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असतील की आदरणीय सुमित्राताई बहिणीसाहेब असतील, यांच्यामार्फत खांडबारा ग्रामपंचायतीसाठी जे जे विकासाचे कामं असतील ते विकासाचे कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री, यांच्यामार्फत जे जे खांडबाऱ्या गावासाठी विकासासाठी जो जो निधी उपलब्ध राहील तो करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नक्कीच या एकता पॅनलचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा एक विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने विश्वास व्यक्त करतो. आणि पुनश्च या तिघी उमेदवारांना सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विजयी नक्कीच हा आपल्या एकता विकास पॅनलचा होईल. कारण या पॅनलचे जे प्रमुख होते स्वर्गवासी अण्णा, हे आमचे नेते होते. जिल्हा परिषदमध्ये असताना आम्ही बरोबरीत काम केलं आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्याचप्रमाणे जे स्थानिक नेते आहेत त्या सगळ्या स्थानिक नेत्यांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे. आणि सर्व जाती धर्माचे असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन बांधव असतील, सर्व समाजाचा पाठिंबा या आमच्या सरपंच ताईंना आहे. आणि येणाऱ्या दिवसात अजून खांडबाऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं काम अविनाश दादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबाऱ्यासाठी नक्कीच करू अशी एक ग्वाही या निमित्ताने देतो. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवे, खांडबारा.